कारण जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह हे अमित शहांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत होणाऱ्या भेटीपूर्वी आता अमित शहा यांची भेट घेतली जाते। दुपारी 12:30 वाजता सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत सरकार चर्चा करणार आहे। सीजेपी सोबत होणाऱ्या चर्चेआधी शहांच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक होतीये। या संदर्भात अपडेट देत आहेत प्रमोद जगताप, आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। प्रमोद, आपण बघतोय सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा आणि त्याच्या आधीच अमित शहांची ही भेट, नेमकी काय भेटीमध्ये चर्चा होतीये? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे निवासस्थान आहे। त्या निवासस्थानी जितेंद्र सिंह आणि जे.पी. नड्डा दोन्ही मंत्री मला बघायला मिळते आणि या भेटीमध्ये चर्चा त्या दोनही नेत्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत सुरू आहे। कारण सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनात हे दोन्ही मंत्री चर्चा करत आपल्याला बघायला मिळत आणि ते पुन्हा एकदा काही वेळापूर्वी अमित शहाच्या निवासस्थानी पोहोचले। ते 12 वाजता करत सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडिया या ठिकाणी बैठक पार पडणार आहे। पण बैठकीच्या पूर्वी ते दोन्ही मंत्री अमित शहाच्या बैठकीला मागच्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे। निश्चितच प्रमोद, या संदर्भातले अपडेट घेत राहणार आहोत। मात्र या घडीची मोठी अपडेट, जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह हे अमित शहा यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। 12 वाजतायत, अर्धा तास बाकी आहे सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यासाठी आणि त्याच आधी आता दिल्लीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे। सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत होणाऱ्या चर्चेपूर्वी अमित शहांची ही भेट महत्त्वाची मानली जाते। या शिष्टमंडळासोबत नेमकी काय चर्चा केली जाते आणि शिष्टमंडळापुढे नेमकी काय भूमिका असणार आहे सरकारची, हे पाहणं देखील अतिशय महत्त्वाचं असेल।